रेस्ट हाऊसला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची ऑल इंडिया संविधान आर्मीच्या वतीने विविध दास संघटनांच्या वतीने ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। आणि आपण सर्वांना माहिती आहे की आत्ताच मी या ठिकाणी दुर्गेशशी फोनवरती बोललो। दुर्गेश ठाकूरला मी सांगितलं की गायत्रीताई भंगाडे कोर्टाच्या कामानिमित्ताने कोर्टामध्ये आहेत, त्याच्यामुळे त्यांना इकडे येऊ देऊ नका। आता राहुल बोरसेला मी पाठवलं। त्याच्यानंतर सर्व नगरसेवकांना मी सांगितलं की तुम्ही संतोष भाऊंच्या ऑफिसला थांबा। मी एकटा या ठिकाणी या सगळ्यांना पुरा पाडणारा व्यक्ती आहे। समर्थपणे माझ्या नेतृत्वामध्ये जर ही पत्रकार परिषद आहे तर त्यावेळेस ही माझ्या एकट्याच्या नेतृत्वामध्ये झाली पाहिजे। तरी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, नगरसेवक दोन्ही मेंबर, राष्ट्रवादीचे आपले किरण भाऊ, हे सगळे या ठिकाणी आलेले आहेत। सर्वप्रथम या ठिकाणी मी एक सांगतो की आत्ताच या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये पत्रकार परिषद जी आहे गोबेल्स नगरसेवकांची या ठिकाणी संपन्न झालेली आहे। लायक नसलेल्या नालायक लोकांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपलेली आहे। भ्रष्टाचारी लोकांची पत्रकार परिषद या ठिकाणी संपलेली आहे आणि आपण सर्वांनी ते पाहिलेलं आहे। परंतु या ठिकाणी जे आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये काही लोकांनी मुद्दे मांडले, पाणी टंचाईच्या बाबतीत काही मुद्दे मांडले, काही या ठिकाणी जे आहे इतर संदर्भात काही अमृत योजनेच्या संदर्भात काही मुद्दे मांडले। त्याच्यानंतर या ठिकाणी जे आहे की अशा पद्धतीने या ठिकाणी पत्रकार परिषद मुक्त शहर असे काही मुद्दे मांडलेले आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी 10 तासाची मीटिंग चालू अशा पद्धतीने या ठिकाणी काही मुद्दे मांडलेले आहेत। आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे आहे की या सर्वांचा समाचार या ठिकाणी घेणं अत्यंत आवश्यक आहे। की सर्वप्रथम या ठिकाणी भुसावळ शहराच्या जनतेने अत्यंत सामान्य गरीब घराण्यातली मुलगी गायत्रीताई भंगाडे, संतोष भाऊ चौधरी माजी आमदार, भावी कॅबिनेट मंत्री, भावी आमदार यांच्या नेतृत्वावर भुसावळकर जनतेने विश्वास ठेवून या ठिकाणी 5 वर्ष संतोष भाऊ चौधरींच्या हातात सत्ता दिलेली आहे। भुसावळ शहराची सत्ता संतोष भाऊ चौधरींच्या हातामध्ये या ठिकाणी दिलेली होती आहे आणि 5 वर्षासाठी भुसावळकरांनी सत्ता दिलेली आहे। कारण भुसावळ शहराच्या जनतेला माहिती आहे की पाण्याचा टंचाईचा प्रश्न कोण सोडू शकतो तर संतोष भाऊ चौधरी। रस्त्याचे प्रश्न कोण सोडू शकतो तर संतोष भाऊ चौधरी। भुसावळ शहरामध्ये या ठिकाणी 15 वर्षामध्ये या ठिकाणी काय झालं? अरे तुम्ही 15 वर्षाचं या ठिकाणी आधी हिशोब द्या। 15 वर्षाचा हिशोब द्या तुम्ही भुसावळकर जनतेला। भुसावळकर जनता लाखोंच्या हजारोंचा या ठिकाणी तुमच्याकडे हिशोब मागते। हिशोब द्या म्हणून आक्रोश मोर्चा आमचा हजारोंचा या ठिकाणी संपन्न झालेला आहे की तुम्ही 15 वर्षाच्या आधी हिशोब द्या। 4 वर्षाचा हिशोब मागताय, 4 महिन्याचा तुम्ही या ठिकाणी हिशोब मागताय। अरे भुसावळकर जनता तुम्हाला 15 वर्षाचा हिशोब मागते। 15 दिवसानंतर या ठिकाणी पाणी टंचाई होते। 15 दिवसानंतर पाणी मिळतंय। पाणी 15 दिवसानंतर आमच्या आया बहिणींना मिळतंय। 2-2 वाजेपर्यंत आमची आया बहिणी या ठिकाणी पाणी भरते। लाज वाटली पाहिजे तुम्हाला। आणि वरतून तुम्ही या ठिकाणी म्हणताय 15 वर्षामध्ये या ठिकाणी तुम्ही लोकांनी किती मिटिंगा तहकूब केला या प्रश्नाचं उत्तर मला द्या। 4 महिन्यामध्ये मिटिंगा तहकूब होत आहेत तुमच्या राजकीय दबावापोटी, तुमच्या हुकुमशाहीमुळे, तुमच्या सामूहिक गुंडगिरीमुळे, तुमच्या राजकीय दबावामुळे। आणि 4 महिन्यासाठी बिचारी निवडून आली बाई गायत्रीताई, तिलाही सत्ता करू दिली नाही, खुर्चीवर बसू दिले नाही। तुमचं एकमेव ध्येय होतं की संतोष भाऊ चौधरींची जी सत्ता जनतेने या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षाच्या माध्यमातून जे भुसावळ शहरामध्ये निर्माण केली ते सत्ता उलटून टाकायची। एका सामान्य गरीब घराण्यातली पोरगी एका मंत्र्याच्या बायकोला पाडते। याच्यामध्ये आतापर्यंत तुम्ही बेशुद्ध आहे, शुद्धीवर आलेले नाहीये। या ठिकाणी तुम्ही निका जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे मंत्री महोदय, तुमचे सगळे चिल्ले पिल्ले होशमध्ये या 15 वर्ष झाली तुम्ही हिशोब दिलेला नाहीये। एका मंत्र्याच्या बायकोला, करोडपती मंत्र्याच्या बायकोला, बुद्धिभर पुंजीपती भांडवलदार पैशावाले नगरसेवकांच्या टीमला जेव्हा पराभूत झालं, पाणी पाजलं भुसावळकर जनतेने, तेव्हा या लोकांना जे आहे 4 महिन्याची गोष्ट तुम्ही करता। 4 महिन्यामध्ये त्या बाईला नगराध्यक्ष पदावर तुम्ही सुखाने जगू दिलं नाही, बसू दिलं नाही। संतोष भाऊंना या शहरामध्ये काहीतरी एक जबरदस्त विकासाची क्रांती करायची होती। ते क्रांती विकासाचे तुम्ही या ठिकाणी संतोष भाऊंचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी, ते गायत्रीताईचे स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी तुम्ही भुसावळकर जनतेच्या पाठीत खंजीर खुपसलाय। भुसावळकर जनतेच्या जनादेशाला तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्ही या ठिकाणी नख लावलेला आहे। भुसावळकर जनता हे विसरणार नाहीये।
तुम्ही याच्यानंतर करोडो रुपये खर्च करा. आज तुम्ही या ठिकाणी 8,000 मतांनी पडणारे होते, परंतु त्या माध्यमातून ईव्हीएम बाकीचं रिलायन्स जे काही तुमचे घोटाळे आहेत, मतचोरी आहे, ते मतचोरी त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला आम्ही या ठिकाणी थांबवली संतोष भाऊ चौधरींनी. आणि 2000च्या लीडने आले. पुढे भविष्यात तुम्ही मतचोरी जरी करण्याचा प्रयत्न केला तरी 20,000 मतांनी तुमचा पराभव अटल आहे. काय तुम्ही गोष्ट करता? वादळ वारा तुफान पाऊस, पाणी टंचाईसाठी अशी कारणं तुम्ही देता. वादळ वारा तुफान पाऊस का 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस आला नाही का? 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस आला नाही का? भुसावळकर जनता तुम्हाला प्रश्न विचारते आहे. 15 वर्ष काय तुम्ही काय मारली? 15 वर्ष का तुम्ही झोपलेले होते? 15 वर्षामध्ये वादळ वारा तुफान पाऊस या ठिकाणी आला नाही का? किती 15 वर्षामध्ये मिटिंगा तुम्ही तहकूब केला? किती विकासाच्या प्रश्नावरती तुम्ही या ठिकाणी भांडले? सांगा ना मला तुम्ही. वादळ वारा तुफान, पाणी टंचाई, काय या ठिकाणी वगैरे पाईपलाईन फुटते, काय या ठिकाणी जे आहे पाणी मिळत नाही, अशी कारणं देता. अरे निसर्गाच्या आड लपताना तुम्हाला लाज वाटत नाही का? निसर्गाच्या आड तुम्ही लपता. निसर्गाच्या आड जर तुम्ही या ठिकाणी जर लपत असाल तर हे योग्य नाहीये. कुठे कुठे तुम्ही लपणार आहे? अरे तोंड दाखवायला तुम्हाला जागा नाहीये. तोंड दाखवायला भुसावळकर जनतेसमोर तुम्हाला तोंड दाखवायला जागा नाहीये. काय पत्रकार परिषद शहर मुक्त करणार आहे तुम्ही? पत्रकार परिषद शहर मुक्त? 15 वर्षामध्ये किती पत्रकार परिषदा घेतल्या? 15 वर्षामध्ये तुम्ही काय जबाब दिला? काय तुमची काउंटेबिलिटी आहे? काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे भुसावळ शहराच्या जनतेच्या संदर्भात? 15 वर्षामध्ये तुम्ही काही केलेलं नाहीये. 4 महिन्यामध्ये आम्ही काहीतरी करणार होतो, तेही तुम्ही करू दिलेलं नाहीये. पत्रकार परिषद शहर मुक्त, 10 तास मीटिंग. अरे बाळा, 10 तास मीटिंग काय घेतो रे? 24 तास मीटिंग घे. 15 वर्ष मिटिंगा घेतल्या, ठराव केले, सगळे धुडकात पडलेले आहेत. तक्रारीच्या गोष्टी करतो. कसल्या तक्रारी? कुठल्या तक्रारी? तक्रारी जर तुम्ही केल्या 4 महिन्यामध्ये त्या सामान्य गरीब नगराध्यक्ष बाईंच्या विरोधात, खुर्चीवर बसू दिलं नाही. सगळा भुसावळ शहर जनता हे सगळं पाहते. 24 तास जरी तुम्ही मिटिंग चालवल्या ना तरी भुसावळकर जनता तुम्हाला माफ करणार नाहीये. आचारसंहिता आहे म्हणे. एक नगरसेवक म्हणाला आचारसंहिता आहे. कसली आचारसंहिता आहे? 15 वर्ष आचारसंहिता होती का? 4 महिने जे तुम्ही आमच्याकडे कार्ड सगळ्या भुसावळकर जनतेने सामान्य गरीब महिलेला दिले, खुर्चीवर बसवलं. आचारसंहिता 15 वर्ष का आचारसंहिताच होती? कुठे वीज, रस्ते, पाणी वगैरे कुठे आहे? 15 वर्ष तुम्ही अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्याचं काम झालं म्हणे. काही नगरसेवक म्हणाले 15 या ठिकाणी पहिल्या टप्प्याचं काम झालं. 15 वर्षामध्ये सगळ्यांनी पाहिलं. पहिल्या टप्प्याचं काम मी तुम्हाला सांगतो काय झालं. पहिल्या टप्प्याचं काम हे झालं की भुसावळून जळगावला जाताना 15 वर्षापासून जे या ठिकाणी पाईप पडलेले आहेत, गेल्या तुमच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीपासून जे पाईप इथे आलेले आहेत, ते भुसावळ ते जळगाव जाताना जे पाईप पडलेले आहेत ते सगळे पाईप भुसावळकर जनता बघते. आता पत्रकार परिषद ऐकतील, उद्या परवा ते पाईप गायब करून टाकतील. ते पाईप हे अमृत योजनेचं तुमचं काम. अरे अमृत योजना जर तुम्ही या ठिकाणी राबवली, पहिल्या टप्प्याचं काम जर केलं, एक तरी पाण्याची टाकी दाखवा. निर्लज्जांनो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला असं वक्तव्य करताना. पाण्याची टाकी दाखवा. अरे बंधाराही कोणाचा आहे? रेल्वेचा बंधारा. रेल्वेच्या बंधाऱ्यातून आम्हाला पाणी येतं. जसं अकनूर मधून या ठिकाणी आवर्तन येतं, त्या पद्धतीने या ठिकाणी रेल्वेच्या बंधारा. दिल्लीमध्ये तुमची सत्ता, मुंबईमध्ये तुमची सत्ता, गल्लीमध्ये तुमची, भुसावळमध्ये सत्ता, सगळीकडे तुमची सत्ता होती ना 15 वर्ष. काय दिवे लावले तुम्ही? काय केलं तुम्ही? दाखवा ना मला. एक तरी या ठिकाणी जे आहे ते पाण्याची टाकी दाखवा. अरे ते 4 महिन्यामध्ये जे आहे पूर्ण विकासाचं पूर्ण प्लॅनिंग. संतोष भाऊ चौधरीचं पॉलिटिक्स, मायक्रो पॉलिटिक्स आहे. भुसावळ शहराचं विकासाचं त्यांचं विजन जे आहे ना फार जबरदस्त आहे. वादळ वारा तुफान जे आहे ना त्या पद्धतीचं त्यांचं हे आहे विकासाचं विजन. 4 महिने काय तुम्ही फक्त त्यांना नाही का 4 वर्ष जरी सत्ता दिली असतील ना, राबू दिली असती शांततेने, तरी भुसावळ शहराचा चेहरा मोठा बदलला असता. हे सगळे अडथळे निर्माण करणारे, तक्रारी करणारे हे, विरोध करणारे हे, विकासाचा रथ थांबवणारे हे, आणि हे आम्हाला शिकवतील का? हे सगळ्या गोष्टी आहे. म्हणून या ठिकाणी मी आधीच सांगितलं दुर्गेशला फोन करून की सगळ्या नगरसेवकांनी इकडे येऊ नका, तुम्ही एकटा यांना भारी आहे. आपल्याला भारी उमेद तुम्हाला भारी, सगळ्या नगरसेवकांना भारी मी एकटा. बीजेपी पुत्रा नगरसेवक पार्टी, पत्रकार तर माझे मित्र आहे. पत्रकार बंधूमुळे तुम्ही इथे 35-40 वर्ष. शेवटचा प्रश्न बोला. पत्रकार परिषदेत सांगितलं गेलं की गायत्री द्यायला घरी जावं लागेल, निकाल आमच्या बाजूला लागेल असं ते बोललेलं आहे. यावर पत्रकार साहेब तुम्हाला मी गोष्ट सांगतो की या ठिकाणी दिल्ली सुप्रीम कोर्टामध्ये शिंदे गटाची, राष्ट्रवादीची, अजित पवार, शरद पवार, त्याच्यानंतर ठाकरे साहेब, शिंदे साहेब,
सगळ्यांच्या केसेस सुरू आहे, न्याय परमिष्ट आहे. अहो हे लोक इतके डेंजर लोक आहे, इतके डेंजर लोक आहे की तिथला निकाल लागू देता नाही 5-5 वर्ष. आम्हाला उलट भीती वाटते की पुन्हा सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीने आणि 4 महिन्यामध्ये या ठिकाणी आम्हाला पाय उतार केलं, 5 वर्षाची दिलेली सत्तेच्या संदर्भात यांनी आम्हाला खुर्चीवरून वेगळं केलं. तर भुसावळकर जनता हे बघते आहे की जसं यांचं झालं सुप्रीम कोर्टामध्ये तसं एखाद्या वेळेस हायकोर्टात आमचं यांचं होऊ शकतं. म्हणून आम्हाला भीती वाटते की राजकीय पदाचा जसं सतत दुरुपयोग केलेला आहे तसं आताही करू शकतात. परंतु न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे आणि प्रचंड विकासाची कामं होणार आहे, प्रचंड काम. भाऊ, एकीकडे आपण कायद्यावर विश्वास दाखवूनही अशा गोष्टी करताय की एवढे मोठे प्रकरण प्रलंबित आहेत आणि शेवटी आपण असंही म्हणतात की आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे, सत्ता आमच्या हातात आहे. या गोष्टीचा जनतेने काय अर्थ करावा? अर्थ काय? राजकीय दबाव बाजूला करा. हे आले गायत्रीताई भंगाडे आमचे, त्यांचे पती आलेले तिथे. त्यांनाच मी सांगितलं की बुवा नगराध्यक्ष ताईंना येते येऊ नका, नगरसेवकांना येते येऊ नका. ते आलेले तिथे. सांगायचा मुद्दा आहे की हे लोक जे आहे ना सत्तेचा दुरुपयोग करू शकतात. त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते की राजकीय दबाव, सत्तेचा दुरुपयोग, त्याच्यामुळे जे आता पाहिलं नाही का सगळे कागद एकदम करेक्ट असताना, सत्य असताना, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स सगळे ओके असताना तरी देखील सत्तेवरून हे कसं आहे माहिती तुम्हाला सांगितलं नाही मी. जशी एखादी मासुडी असते ना, ती जी मासुडी आहे ती तिला पाण्यातून बाहेर काढा. मासुडीला पाण्यातून बाहेर काढा, ती तडफडते पाण्यासाठी जाण्यासाठी. तसे हे सत्तेसाठी पिसाळलेले कुत्रे आहेत. सत्तेचा पदाचा दुरुपयोग करून या लोकांनी आमच्या गायत्रीताई भंगाडे सामान्य गरीब घराण्यातली पोरगीला या ठिकाणी सत्तेवर दूर केलंय. संतोषभाऊची 5 वर्षी सत्ता यांनी घालवली. हे सगळे चित्र सगळ्या जनतेला दूध का दूध, पाणी का पाणी आणि सगळ्या जनतेला माहिती आहे. हा, हे दंगलखोर लोक हे सगळ्या जनतेला माहिती आहे. में जागते हैं और दिन भर सोते हैं. अरे भाई, भुसावल शहर की जनता के लिए अगर 24 घंटा संतोष भाऊ चौधरी को काम करना पड़ा और जागना पड़ा, 365 दिन भी जागना पड़ा तो संतोष भाऊ चौधरी जागेंगे भाई. अरे भुसावल शहर की जनता के लिए वो दिन में भी जागते और रात में भी जागते. भुसावल शहर की जनता के लिए 365 दिन वो जागने वाला नेता है. ये तुमको आत्मचिंतन करने की जरूरत तुमको है, क्योंकि तुम सोते रात दिन. मंत्री महोदय, तुम्हारे नगर सेवक, तुम्हारे सब लोग, हमारे पास में एविडेंस है, पुरावे. बताओ सचिन भाऊ, सगळे पुरावे हमारे भी लोग सोते कैसे क्या क्या है. सोते और दिन में रात में सोते और दिन भर जो घटनाएं होती है उनको मालूम नहीं पड़ती. दिन की घटनाएं भी उनके पास में भुसावल शहर की जनता की दिन की छोटी छोटी घटनाएं उनको मालूम पड़ती. शहर की पूरी रात की घटनाएं उनको मालूम पड़ती. भुसावल शहर के अंदर रात और दिन जागने का काम अगर कोई जनता के लिए जागरूक नगर सेवक कोई होगा, आमदार कोई होगा, माजी नगर अध्यक्ष कोई होगा, वो संतोष भाऊ चौधरी. 365 दिन पे अगर उनको तुमने यहाँ पर 9 दिन तक के वो दुर्गा उत्सव के अंदर पैर में चप्पल नहीं पहनते और उपवास पकड़ते, बहुत कठोर कड़क आदमी है विचारों के बाबत में. तो इसलिए जो है वो तो पूरा 5 साल सत्ता दे दो. इन्होंने 4 ही महीने की सत्ता उनकी छीन ली. पूरा 5 साल की सत्ता दे दो. 5 साल तक के वो ऐसे व्यक्ति है कि दिन रात तुमको नगर पालिका के अंदर बैठे हुए नजर आएंगे और बोलेंगे जनता को. रात में भी नगर पालिका चलाने की ताकत संतोष चौधरी में और दिन में भी नगर पालिका चलाने की ताकत है. वो कभी सो ही नहीं सकते. वो जागने वाला नेता है, रात दिन जागता है. इनके बोलने से क्या होगा? ये सोने वाले नगर से काम करने वाले से. सर, आपने बार बार जो है अभी पत्रकार परिषद में कहा कि बीजेपी पक्ष से जो है डर लगता है. डर बोले तो उनके पावर का, तो क्या इस पावर की वजह से शहर का विकास नहीं हो पाएगा? आप इसी तरह बात करते रह जाएंगे बस? अरे भाई, भुसावल शहर का विकास किसने रोका? भुसावल शहर के विकास को रोकने की बात कौन कर रहा है? 4 महीने के अंदर भुसावल शहर के अंदर जो है उनका जो विकास का जो सपना था ये किसने उद्ध्वस्त किया? भुसावल शहर के विकास के गुनेगार कौन है? भुसावल शहर में मुट्ठी भर नगर सेवकों का विकास किसने किया? अमृत योजना के बारे में जो अमृत योजना फेल हुई, पहले टप्पे का काम हुआ ऐसा बताते, पहले टप्पे का काम का हुआ बताओ. एक पानी की टंकी नजर नहीं आ रही, एक तुम्हारे को यहाँ पर पाइपलाइन जो है पूरे पाइप पड़े हुए हैं यहाँ पर. तो ये जो है ना, इनके बारे में जो भुसावल शहर की जनता को स्पष्ट हो चुका है. ये जो है ये कोई काम नहीं करते. इनके पास में सिर्फ एक ही मुद्दा रहता है, हिंदू मुस्लिम, और दूसरी मेन बात डर पैदा करने के लिए मुद्दे की आवाजी, दंगे की भाषा, गुद्दे की भाषा. इसके अलावा इनके पास ये डर की दुकान चलाने वाले लोग हैं. अच्छा, जगन सोनवणे भी इनसे डरता है क्या? अरे भाई, जगन सोनवणे के आरपी फोर्स, जीआरपी फोर्स, मिलिट्री फोर्स लगा दो. रेलवे की ट्रेन रोकता हो, रेलवे के ट्रेन रोकने के बाद में कई बार जेल में गया हो. भुसावल जनता के लिए 35-40 साल से काम करो, पूरी फोर्स से मैं लड़ता हूँ. ये कहाँ लगते मेरे लंजू पंजू, ये कहाँ लगते भाई? ये मैं पिल्लू पाल्लू लोगों को मैं वैल्यू नहीं देता. मेरे बराबर में क्या संजय सावरकर मैदान में है.
और उसका बाप है तो ये कहा लगे उनके चमचे दलाल। ऑल इंडिया संविधान आर्मी इस शहर के लिए, जनताओं के लिए, ये दोनों पक्ष जो चल रहे हैं मामला, दोनों पक्ष की बात चल रही है। अब प्रश्न है पानी का, इसमें ऑल इंडिया संविधान आर्मी की भूमिका क्या निभाई जाएगी? ऑल इंडिया संविधान आर्मी जो है, हमारे सभी कार्यकर्ता यहाँ आए हुए हैं, तो ऑल इंडिया संविधान आर्मी ने इसके पहले 35 साल के अंदर पानी के मुद्दे को लेकर मेरी पत्नी नगर सेविका थी, माजी पंचायत समिति सदस्य, इनके नेतृत्व के ऊपर हमने हंडा मोर्चा निकाली। पानी का प्रश्न गए 15 साल से हम लोगों ने बहुत बड़े पैमाने के ऊपर, बहुत ही बड़े पैमाने के ऊपर मोर्चे, आंदोलन, रेल रोको, जेल भरो, महामोर्चे, रास्ता रोको ऐसी किए हैं। नगर पालिका सभागृह में भी उनके पीरियड में विरोधी पक्ष में रहने के बावजूद भी हमने उस समय भी अपने मुद्दे पानी के रखे हैं, बिजली के रखे, रास्ते के रखे, गाड़ी के रखे, आरोग्य के रखे, सब मुद्दे पे हम लोगों ने जो जन आंदोलन चला है। और आगे भी संतोष भाऊ चौधरी की सत्ता आनी चाहिए, संतोष भाऊ चौधरी की सत्ता टिके रहनी चाहिए, गायत्री ताई भंगाड़े फिर से नगर अध्यक्ष बनना चाहिए। इनके हाथ मजबूत करने के लिए हमको इनके जो है करोड़ रुपए भी इन्होंने अगर लगा दिया तो 20,000 वोटों से इनका पराभव अटल है। और हमारा जन आंदोलन इनके खिलाफ पहले भी था, आज भी है और भविष्य में भी रहेगा। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के साथ हमारी युति हुई है और संविधान आर्मी उनके खंदा लगा करके मेरे दोस्त के संतोष भाऊ चौधरी के साथ में हम लोग यहाँ पर आगे बढ़े। भाऊ, एक शेवटचा प्रश्न विचारतो। भुसावळ शहरात आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की लोकांना पाणी प्यायला नाही आहे आणि बीजेपी जे आहे आणि जे आपले राष्ट्रवादीचे आहे हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावण्यामध्येच मग्न आहे। तर नागरिकांना पाणी केव्हा मिळेल? जर 14 तारखेला तुमच्याकडून निकाल लागला तर तुम्ही पाणी देणार का भुसावळच्या नागरिकांना आणि किती दिवसात देणार? न्यायदेवतेच्या आशीर्वादाने पुन्हा नगराध्यक्षपदी सर्वसामान्य गरीब घराण्यातली आमची गायत्री ताई भंगाडे जर या ठिकाणी विराजमान झाल्या तर आम्ही या ठिकाणी जे संतोष भाऊ चौधरीचा जो प्लॅनिंग होता, मायक्रो जे प्लॅनिंग विकासाचं विजन, ते जे त्यांचं स्वप्न होतं ते पुन्हा या ठिकाणी राबवलं जाईल आणि मुबलक प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी दिलं जाईल, प्रचंड पाणी दिले जाईल, पाणीची टंचाई या ठिकाणी राहणार नाही। जर या ठिकाणी 4 महिन्याऐवजी पुन्हा 5 वर्ष जर जनतेची सत्ता आमच्यावर दिली होती, 5 वर्ष जर आम्ही सत्ता राबवली असती गायत्रीताईच्या माध्यमातून, त्या पाणी टंचाईचा प्रश्न सुटला असता। मंत्री असून या भुसावळ शहराला 15 वर्षामध्ये पाणी देऊ शकले नाही, नगर अध्यक्ष यांचे असून 15 वर्षामध्ये पाणी देऊ शकले नाही। या ठिकाणी हे जे पाण्याचं जे पाप आहे, हे पाणीची टंचाई होते, आमच्या आया बहिणी रात्री 2-2 वाजता पाणी या ठिकाणी भरायला, या ठिकाणी त्यांचं आरोग्य धोक्यात टाकून या ठिकाणी पाणी भरायला येतात। या सगळ्या गोष्टीला एकच व्यक्ती जबाबदार आहे, यांची 15 वर्षाची सत्ता। कामचोर मंत्री, कामचोर आमदार, कामचोर नगराध्यक्ष, कामचोर नगरसेवक यांचे हे सगळे जबाबदार हैं। सर, अमृत योजना को लेके एक सवाल और है कि आपका पक्ष और संतोष चौधरी ये बीजेपी पक्ष को अमृत योजना का घोटाला का सवाल उठाते हैं और आप उनके पक्ष की तरफ से ये कहा जाता है, बीजेपी पक्ष की तरफ से, कि आपने ही अमृत योजना की पानी के टाके का काम रोका। देखो भाई, कोई भी विकास करने वाले जो विकास पुरुष होते हैं, तो भुसावल नगर के शिल्पकार करके उनको पदवी मिलती है। ये विकास पुरुष है संतोष भाऊ चौधरी, ये भुसावल की जनता ने उनको भुसावल का नगर का शिल्पकार करके पदवी दी है। जो व्यक्ति का विजन ही सिर्फ विकास है, संतोष भाऊ चौधरी के खून खून में, रग रग में, उनके प्रत्येक शरीराच्या रक्ताच्या थेंबामध्ये विकास आहे। भुसावळकर जनतेचं चिंतेचा आणि विश्वासाचं आणि त्या ठिकाणी जे विकास करण्याचं स्वप्न दिवस रात्र पाहता, ते व्यक्ती विकासाला विरोध करतील का? 4 महिन्यात त्यांनी विकासाला विरोध केला, 4 महिन्यात त्यांनी आमचं नगराध्यक्ष या ठिकाणी घालवलं, 15 वर्षात भुसावळ शहराला घाणीचं साम्राज्य शहर यांनी निर्माण केलं, पाणी टंचाई यांच्यामुळे निर्माण झालेली आहे। आत्मचिंतन यांनी करावं, आत्मपरीक्षण यांनी करावं, सियावर लोकांनी यांनी करावं, स्वतःवरती आत्मटीका करा। तुम्ही 15 वर्षापासून या शहराला काही दिलं नाही, जनतेने तुम्हाला परिवर्तन या ठिकाणी केलं तरी सुखाने त्या खुर्चीवर बसू दिलं नाही। संतोष भाऊ तर यार विकासाभिमुख नेतृत्व है, जनताभिमुख नेतृत्व है, रोजगारभिमुख नेतृत्व है। भुसावल शहर की तकदीर बदलने की ताकत और विकास की गंगा और तापी मैया लाने की ताकत सर, आप मेरा वो संतोष भाऊ चौधरी। मेरा सवाल ही नहीं समझ पाया। समझ गया आपने मैं वो अमृत योजना की टाकी का विकास कभी नहीं, यही तो बोल रहा हूँ मैं आपको। संतोष भाऊ चौधरी विकास पुरुष है, भुसावल नगरी शिल्पकार है, इन्होंने पानी की टाकी नहीं बनाया। पानी की टाकी को विरोध क्यों करेंगे? अरे अमृत योजना के माध्यम से पानी की टाकी इन्होंने लाया, पहले टप्पे का काम हम बता रहे हैं, क्यों विरोध करेंगे? अरे विकास के समर्थक है वो, विकास का रथ आगे लेके जाने, विकास का रथ कौन रोक रहा है? ये रोक रहे हैं जिन्होंने संतोष भाऊ चौधरी की 5 साल की सत्ता को रोका, गायत्री ताई भंगाड़ी की सत्ता को रोका। पानी की टाकी को इन्होंने पानी की टाकी नहीं बांधा, संतोष भाऊ चौधरी तो ऐसी 50 पानी की टाकी 5 साल में बांधते थे, बंधारे बांधते थे। इन्होंने 15 साल में एक रेलवे का बंधारा जो है, दिल्ली से मुंबई महाराष्ट्र तक की इनकी सत्ता है, भुसावल में गली में सत्ता है। जब भी तो ये रेलवे का बंधारा जो है वो खुद का नगर पालिका का बंधारा इनके नगर अध्यक्ष के पीरियड में नहीं कर पाए, 15 साल के पीरियड में नहीं कर पाए। अमृत योजना के माध्यम से यहाँ पर एक पानी की टाकी नहीं बांध सके, बंधारा नहीं बांध सके।
और संतोष वो विकास काम को फिर विरोध करेंगे। वो विकास का तो बहुत बड़ा महामेरू है भाई, वो क्यों विकास को विरोध करेंगे? विकास को विरोध इन्होंने किया कंप्लीट कर करके सत्ता में से हमको हटा के। सचिन चौधरी यांच्या प्रभागात अमृत योजनेची पाण्याची टाकी बांधण्यात येत होती, त्यांना थांबवण्यात आलं असा आरोप भाजपने केला, त्यावर आपलं काय म्हणणं आहे? सगळं खोटं आहे. खोटं वरकून रेटून बोल. गोबे संत्राचा हे वापर करणारे लोक आहेत. 15 वर्षात ज्यांनी पाण्याची टाकी एकही बांधली नाही, अमृत योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी कुठली पाण्याची टाकी दिसत नाही, भुसावळ शहरामध्ये कुठे बंधारा दिसत नाही, पाण्याची टंचाई 15 वर्षामध्ये यांच्या कारकिर्दीमध्ये झालं. आई कशाला विरोध करतील? अरे उलट या ठिकाणी सचिन चौधरी सारखा नगरसेवक, इतका तरुण मुलगा या ठिकाणी उलट त्या ठिकाणी जे पाण्याच्या टंचाईच्या संदर्भात या ठिकाणी पूर्णपणे सूक्ष्मपणे नियोजन करणारा नगरसेवक, इतका तरुण मुलगा या ठिकाणी उलट त्या ठिकाणी जे पाण्याच्या टंचाईच्या संदर्भात या ठिकाणी पूर्णपणे सूक्ष्मपणे नियोजन करतोय. एक नाही 10 पाण्याचे टाके बांधू शकतात. विरोध कशाला करतील? करू शकत नाही विरोध. खोटा है सगळे, अपप्रचार है, गोबे संत्र है. शहर के अंदर सभी को पता है कि 20-15 दिन के बाद में जो है पानी आ रहा है, लेकिन आपके कुछ नगर सेवकों ने भी जो है लोगों को पानी टैंकर से जो है पानी नहीं पहुंचाया। एक बात ध्यान में रखना, संतोष गौर चौधरी के पीरियड के अंदर कुएं से भी पानी जो है तापी नदी का और सुनो और टैंकर जो है, अरे टैंकर के अंदर भ्रष्टाचार किसने किया? टैंकर के अंदर जो है 15 साल के अंदर जो है तुमको बता रहा हूँ, टैंकर सबसे ज्यादा मुट्ठी भर नगर सेवक के टैंकर है, उनके ऊपर वो नगर सेवक के नाम है पुत्रा नगर सेवक, पुत्रा पार्टी के भुंकनारे गटर के जो नगर सेवक है वो नगर सेवक के टैंकर के ऊपर नाम है. किसके भुसावल शहर में टैंकर चल रहे हैं? पानी चोर कौन है? जैसी वोटों की चोरी करते वैसे पानी चोर कौन है? टैंकर की जो है कमीशन कौन खाते? यही लोग हैं. टैंकर के बारे में जो भी है पूरा जो मुद्दा है, टैंकर इनके ही चलते भुसावल शहर के अंदर, और टैंकर के माध्यम से पानी बेचने वाले नगर सेवक है. टैंकर के अंदर का भी कुत्ते के अंदर का कमीशन चलता है इनको, टैंकर के अंदर का भी कमीशन. सर अभी 4 महीने में आपके जो ऐसे आरोप लगे कि गाड़ियों के डीजल का आपने घोटाला किया. घोटाला किसने? घोटाला डीजल में ऐसा बीजेपी के नगर सेवकों का आरोप है. 5.5 लाखाचं डिझेल आतापर्यंत गाड्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे म्हणे, आणि ते चोरी आहे म्हणे, डिझेल चोरी केली आहे म्हणे त्यांनी. ते असं एक लावलेलं आहे लक्षात त्यांचं. घ्या, डिझेल चोरी, पेट्रोल चोरी, कुत्र्यांमध्ये भ्रष्टाचार, त्याच्यानंतर तुमचं जे आहे ना पाणी टंचाईच्या संदर्भात, किंवा त्याच्यानंतर हे जे मुद्दा आहे कुठला आपलं अमृत योजनेच्या यातला भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचाराचे सगळे काही टीम आहे. 5 लाखाचा 10 लाखाचा, अरे तुम्ही 6 कोटीचा भ्रष्टाचार केला आहे. भुसावळ शहरामध्ये 5 लाखाचं डिझेल जे आहे फार कमी आहे. 50 लाखाचं डिझेल लागतं भुसावळ शहराला. या संपूर्ण भुसावळ शहरामध्ये जे काही आहे ना, या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपण जर या ठिकाणी डिझेल पेट्रोलच्या माध्यमातून जे या नगरपालिकेच्या जे काही गाड्या, जे वाहने, जे साधने जे सरकारी असतात, त्याच्यामध्ये कुठे भ्रष्टाचार होतो का? 4 महिन्यात कोणी भ्रष्टाचार करेल? करोडो रुपयाचा भ्रष्टाचार यांनी 15 वर्षाच्या काळामध्ये करून ठेवलाय. 15 वर्षामध्ये यांनी एवढं आगलाय, एवढा वास मारताय हे की या ठिकाणी एवढं पाप केलंय, एवढा करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. डिझेल चोर, पाणी चोर, सगळं काही चोर करणारे, ते रेबीजचे कुत्र्याच्या इंजेक्शनामध्ये भ्रष्टाचार करणारे, हे दुसऱ्यावरती भ्रष्टाचारचे आरोप लावत आहे. सर एक आखरी सवाल, एक आखरी सवाल. भ्रष्टाचारी आहे. खोटा बोल पण रेटून बोल, मोबाईल तंत्राचा वापर करताय, सर एक प्रचार करता. सर आखिरी सवाल, अभी आपने बीजेपी पक्ष के नगर सेवकों की पार्टी का जो है आज नाम ही चेंज कर दिया, क्या उचित है? उचित है ना भाई, कॉकरोच जनता पार्टी नहीं आई क्या? कॉकरोच के ऊपर पार्टी बन सकती है. तो इसके ऊपर जो है नगर सेवक पुत्रा पार्टी कौसा भुंकनारे गट. इसके बाद में जब भी पत्रकार परिषद होंगी तो भुंकनारे गटाची पत्रकार परिषद है, भुसावल शहर की जनता बोलेंगे. क्योंकि पत्रकार परिषद की जरूरत नहीं है, मगर जान मुझे करके इनको शर्म भेज दिया इन्होंने. हमको बुरा लगता, लाज लगती पत्रकार परिषद देने की, लेकिन इनको शर्म नहीं है. रडलंय. मी म्हटलं भाऊ का रडताय? मुलगा 15 वर्षामध्ये जे आहे अशा पद्धतीने तुम्ही लोकांनी शहराचा सगळा सत्यानाश करून टाकलाय. लोक तरुण पोरं या ठिकाणी कुत्रा चावून मरताय. अरे लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे तुम्हाला. राजीनामे द्या ना. कोणत्या तोंडाने तुम्ही पत्रकार परिषद घेताय? लोक तुमचे तोंड पाहायला तयार नाहीये. किती खोटं बोलणार आहे? खोटं 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 खोटं, एकदा तर सत्य बोला. तर अशा पद्धतीने जे आहे की या भुसावळ शहरामध्ये मुलाच्या याच्यावरती देखील हे राजकारण करतात. मी तर मागणी करतो, मंत्र्यांच्या काळामध्ये 15 वर्षात शून्य विकास झालेला आहे, करा. या मुलाच्या झोपे मुलाच्या नाव जे मनुष्यबळाचा गुन्हा जो आहे मंत्र्यांच्या विरुद्ध, या सत्ताधारी 15 वर्षाच्या लोकांच्या विरुद्ध, या नगरसेवकांच्या विरुद्ध दाखल झाला पाहिजे. मंत्र्यासहित, यांच्या नगरसेवकासहित, जी एसटीची सीट या ठिकाणी ओबीसी वर्गातून निवडून आले सीटवरती या ठिकाणी सीट भडकावली, त्या लोकांच्या विरुद्ध मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेलमध्ये टाकलं पाहिजे यांनी.
एक तरुण बालक मेला आमचा, राजीनामे द्या ना, हिंमत असेल तर काम चोरांनो. अशा पद्धतीने हे जे आहे बुद्ध्याची काही गोष्ट नसताना या ठिकाणी बुद्ध्याची भाषा करताय. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, कुत्र्याच्या बाबतीत जे काही राजकारण सुरू आहे, आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली भारतात, कॉक्रोच जनता पार्टी. आणि भुसावळ शहरामध्ये पार्टी निर्माण झाली आहे. आता निर्माण झाली त्या नगरसेवकांची. हे कुत्रा प्रकरण राजकारण जेव्हापासून यांनी सुरू केलं तेव्हापासून काय झालं, नगरसेवक कुत्रा पार्टी, कौसामध्ये भुंकणारे गट. भुंकणारे गट जसं शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार साहेब गट, अशी जे गट आहेत आमच्यामधले गट. तशा पद्धतीने याच्यानंतर जर यांची पत्रकार परिषद झाली तर एवढं सांगायचं की कुत्रा नगरसेवक पार्टी, कौसामध्ये भुंकणारे गट, यांचे चालूच राहणार आहे आरडाओरडा. 4 महिने आम्हाला सत्तेमध्ये बसू दिलं नाही, ते भुंकणारे गटाची पत्रकार परिषद झाली असं भुसावळ शहरातल्या जनतेने या ठिकाणी सांगायचं. आणि काय तुम्ही या ठिकाणी जे विकास, अब होगा विकास, कब होगा विकास भाई, 15 साल में तो विकास हुआ नहीं, अब होगा विकास. अरे थापा मारणाऱ्यांनो, खोटं बोलणाऱ्यांनो, विकास झाला ना, सांगतो ना मी तुम्हाला कोणाचा विकास झाला. भुसावळकर जनतेचा, बेरोजगार युवकांचा, त्यांना काम धंदे मिळण्यासाठी विकास झाला नाहीये. या रस्त्याचा तकदीर बदलली नाहीये, पाण्याची टंचाईचा प्रश्न सुटला नाहीये. या भुसावळ शहराचा 0 विकास झालेला आहे. विकास कोणाचा झाला आहे? एकाचे 3 झाले. काय झाले तुम्हाला माहिती, व्यवसायाच्या नावाखाली एकच होतं ना, 3 झाले. आता काय काय जीवन तुम्हाला माहिती, काय काय आहे या ठिकाणी तुम्ही म्हणता विकास झालाय ना. मंगल कार्यालय, लोणारी मंगल कार्यालय, 2-2 बिलियन बार, सो विकास मुठ्ठीभर भांडवलदार पंचपती पैशावाले ठेकेदारी करणारे. अरे कुत्र्यासारखे चाटत होते तुम्ही बुट, द्या ना भाऊ माझ्या ताटात काही टाका. सत्तेचे एवढे पिसाळलेले कुत्रे आहे, सत्ता पिपाचू सत्तेसाठी भुसावळ शहराच्या जनतेचे दचके तोडणारे पिसाळलेले कुत्रे, सत्ता पिपाचू कुत्रे, सत्याचे कुत्रे. या ठिकाणी कसं यांचं तुम्हाला माहिती आहे का, पाय चाटायला गेले कुत्र्यासारखे, भाऊ बिल द्या माझ्या ताटात काही टाका. लाड घरेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही कुत्र्यासारखे बिलासाठी पाय चाटता. तुम्ही कुत्रे नाही तर कोण आहे? कुत्रे जनता, कुत्रे पार्टी, नगरसेवक कुत्रा पार्टी. तर या ठिकाणी जे आहे ना, हे नगरसेवक कुत्रा पार्टी जी आहे भुंकणारी गटाची, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हे संपूर्ण जे काही चित्र या ठिकाणी सुरू आहे मुद्द्यावरून, आम्ही मुद्देवाले आहे, आम्ही मुद्देवाले आहोत, आम्ही शांतीवाले आहोत, आम्ही विकासाचं आणि विकासाभिमुख आणि या ठिकाणी शांतीभिमुख आणि या ठिकाणी माणसाभिमुख, या ठिकाणी रोजगारभिमुख, या भुसावळ शहरामध्ये महिलाभिमुख, या ठिकाणी जे पाणी टंचाईच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी भुसावळकर जनतेला चांगले दिवस आले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मुद्द्याचं राजकारण करणारे लोक, जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी मोर्चे काढणारे लोक, अरे मुद्द्याची भाषा करू नका. बंगला जाळलाय तुम्ही संतोष भाऊ चौधरींचा, तुम्हाला तेच दिसतं का मुद्दे मुद्दे मुद्दे? अरे या ठिकाणी लक्षात घ्या, शांत है तो जय श्री राम और भड़क गए तो जय परशुराम. हे मुस्लिम, या ठिकाणी सायंटिस्ट, या देशाचे भाग्यविधाते, हिंदू मुसलमानांचे 140 कोटी जनतेच्या रक्षणाचा बॉम्ब माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांनी निर्माण केला. या भुसावळ भारताचं रक्षण करणारे APJ अब्दुल कलाम. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राष्ट्रमाता माता जिजाऊ यांची तलवार विसरलेलो नाही आहे ना, ती जपून ठेवलेली आम्ही. स्वराज्याची तलवार जपून ठेवलेली आम्ही. भीमा कोरेगावची अवलाद आहे आम्ही. परंतु आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाचा, शांतीचा, अहिंसेचा विचार मांडणारे, संविधानाचा विचार मांडणारे आम्ही लोक आहे. यांचा एकच कार्यक्रम आहे, नियोजन करतो म्हणे आम्ही. नियोजन काय नियोजन करता? 15 वर्ष का झोपा काढल्या, आता प्लॅनिंग करताय. आता 4 महिने आम्हाला त्रास दिला, सामान्य गरीब बाईला त्रास दिला, नगराध्यक्ष बाईला बसू दिलं नाही. कोर्ट कचेऱ्या, तक्रारी, हायकोर्ट, कलेक्टर कचेरी, नाशिक, सगळ्या मंत्रालय सगळीकडे तुमची सत्ता. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायदेवतेने पुन्हा नगराध्यक्ष म्हणजे आमच्या पदरात या ठिकाणी टाकावं. हे बोलले की आता लोक पाण्याच्या प्रश्नावरती आमच्या अंगावर येते. अरे अंगावर नाही, तुमच्या घरात घुसून तुम्हाला लोक जोडणार आहेत. 15 वर्ष तुम्ही काही केलं नाहीये, आता जनता अंगावर नाही तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला या ठिकाणी जोडणार आहे. कारण मुद्द्याची भाषा केली ना, आता जनता तुम्हाला त्याच मुद्द्याने ढुकणार आहे. तुमची अवस्था अशी झाली. सर एक सवाल था, आपने काफ़ी अच्छी बात कही और काफ़ी अच्छे मुद्दे भी रखे. कल BJP
पक्ष के नगर सेवकों की पत्रकार परिषद हुई, उसमें उन्होंने आप पे आरोप लगाए, लेकिन आज आपने यहाँ पे उनका 15 साल का हिसाब मांगा। हम समझते हैं कि जनता उनसे 15 साल का हिसाब जनता भी पूछ लेंगी, लेकिन आपके 4 महीने का हिसाब आप बताओगे क्या? और साथ साथ आप ये बताइए कि आप ना बीजेपी पक्ष में हो ना ही राष्ट्रवादी पक्ष में हो, लेकिन आप यहाँ पर पत्रकार परिषद में बैठ के आप सफाई दे रहे हो। आप किस हक से यहाँ पे बैठे हो? पहली बात तो ये बताना चाहता हूँ, अजीत दादाजी पवार साहब, शरद पवार साहब के एकीकृत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मैं 2019 के अंदर 20,000 वोट मुझे मिले थे और मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अधिकृत उम्मीदवार था। ये उनका एक कर्ज, एक उपकार मेरे ऊपर है। और संतोष बहुत चौधरी मेरे दोस्त हैं, मेरी कोई पार्टी नहीं। मेरी एक ही पार्टी है, ऑल इंडिया संविधान आर्मी। मैं संविधानवादी नेता हूँ, मेरी कोई पार्टी नहीं। मैं राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का मेंबर भी नहीं हूँ, मगर मेरी पत्नी पंचायत समिति सदस्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की थी। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कई उपकार मेरे ऊपर है। और मेन बात बोले तो संतोष बहुत चौधरी मेरे दोस्त है, और दोस्ती के नाते संतोष बहुत चौधरी के आड़ में जो भी आएगा उसको मैं आड़वा कर दूंगा। क्यों? कि हमारा दोस्ती का नाता है, और दोस्त के लिए जो है मैं तो मेरा खून भी बहाने के लिए तैयार हूँ। क्योंकि वो जो काम कर रहे हैं, जो भुसावल शहर का विकास का सपना देख रहे हैं, और भुसावल शहर का जो करने का विकास करने का जो 4 महीने में गायत्री दत्त बंगाड़ी के माध्यम से उनका जो सपना था, वो सपना उद्ध्वस्त हो गया, उसका दुख मुझे बहुत डर लग रहा है। 4 महीने का आप हिसाब कैसा दोगे? हिसाब ये जो है भुसावल की जनता इनसे हिसाब मांगने वाली है। ये तो मैं हिसाब पूछा कि 15 साल का पहले तुम्हारा हिसाब दो, 4 महीने में तुम हमसे हिसाब मांग रहे हैं। पत्रकार साहब, भुसावल की जनता तो इनसे 15 साल का हिसाब मांग रही है कि 15 साल का हिसाब दो और हिसाब दो। 4 महीने में तुमने भुसावल की सामान्य गरीब नगर अध्यक्ष महिला भाई को कुर्सी के ऊपर से क्यों हटाया? भुसावल की सत्ता जनता ने तुमको, संतोष भोज चौधरी को 5 साल के दिया था, 4 महीने के लिए दिया नहीं था पत्रकार साहब। तो 5 साल के लिए जब जनादेश दिया, सत्ता दिया, तो वो भी तुमको नहीं चली, और तुम आज हमको हिसाब मांग रहे 4 महीने का। अरे 4 महीने का क्या, तुम तो संतोष भोज चौधरी के पीरियड का गए 10 साल का इतिहास मांगो। भुसावल की जनता ने भुसावल में संतोष भोज चौधरी को यहाँ पर जो है, यहाँ पर विकास पुरुष, भुसावल के नगरी का शिल्पकार, ये दिया ना। इनको क्या दिया? भुसावल शहर के जनता ने एक भी सर्टिफिकेट नहीं दिया, क्योंकि काम ही नहीं करते, कुछ भी नहीं करते। ये ऐसी लोग है। हिसाब हमको मांगना है, हिसाब हमको मांगना है, भुसावल की जनता को मांगना है। एक है 4 महीने में हमसे हिसाब मांगेंगे। भाऊ, भाजपचे गटनेते युवराज लोणारी यांनी सांगितलं की तुम्ही जे आरोप लावलेला आहे आमच्यावर 6 कोटीचं, त्याच्यावर तुम्ही एकही तक्रार केली नाही किंवा एकही आम्हाला सिद्ध जर तुम्ही करून दाखवलं की आम्ही भ्रष्टाचार केलाय 6 कोटीचा, तर आम्ही राजीनामे देऊ। याच्यावर आपण काय बोलाल? राजीनामे? अरे पत्रकार साहेब, सामूहिक राजीनामे देण्याची त्यांना गरजच आहे। ते सर्व दृष्टीने नापास झालेले आहेत, फेल झालेले आहेत। माजी आमदार संतोष भाऊ चौधरी च्या नखाची बरोबरी युवराज लोणारी करू शकत नाही। संतोष भाऊ चौधरी कोण आहे? त्यांचे जे नेते आहेत, त्या पीएनना आमदार आणि मंत्री बनवणारे संतोष भाऊ चौधरी, अनेक नगराध्यक्षांना नगरसेवक बनवणारे, घडवणारे संतोष भाऊ चौधरी। आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारताय? अरे त्यांनी जे 6 कोटीचा जो तुम्ही या ठिकाणी तुम्ही लोक पत्रकार परिषद घेता, आम्हाला उत्तर देताना लाज वाटते, तुम्हाला लाज नाही वाटत? निगरकठ्ठांनो, म्हणजे अशा पद्धतीने हे जे काही चित्र रंगवण्याचा प्रयत्न या ठिकाणी शहरामध्ये सुरू आहे, हे अत्यंत भयानक आहे, अत्यंत लाजिरवाण आहे। धिक्कार निषेध जेवढा करावा भुसावळकर जनता, स्थलांतर करून भुसावळकर जनता जाते ना तिकडे, पुण्यामध्ये गेली, नाशिकला गेली, मुंबईला गेली, तिकडचे तरुणी येतात, पाहतात भुसावळ शहरात तसं वकास काय मंत्र्यांनी 15 वर्षामध्ये विकास केला? तुमचे नगराध्यक्ष 15 वर्ष नगरपालिकेत सत्तेमध्ये होते, काय त्यांनी विकास केला? या प्रश्नाचं उत्तर भुसावळची जनता तुम्हाला या ठिकाणी मागते आहे। भुसावळ शहरातले लोक स्थलांतर करून जात आहेत। अरे पुण्यामध्ये जाऊन नगरपालिकेची तुमची बायको, मंत्र्यांची बायको नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उभी राहिली, भुसावळच्या मतदार तिथे कोथरूडमध्ये, पुण्यामध्ये मंत्र्यांना मिटिंग घ्यावी लागते, भुसावळचे लोक तिथे गेले। अरे त्यांना इथे आला ना असेल तर हिंमत राजीनामा देण्याच्या गोष्टी करता। हजारोंचा आक्रोश मोर्चा काढला भुसावळकर जनतांनी, पाण्यासाठी, रस्त्यासाठी, विजेसाठी, तुमच्या सगळ्या अमृत योजनेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी आक्रोश मोर्चा काढला आम्ही, प्रश्न विचारले। भुसावळकर जनतेने तुम्हाला असेल हिंमत तर द्या ना राजीनामा। अरे भुसावळच्या जनतेने तुम्हाला नाकारलं, मंत्र्यांच्या बायकोला। मंत्र्यांची 15 वर्ष या भुसावळ शहरामध्ये सत्ता होती, तुमच्या नगराध्यक्षांची सत्ता होती 15 वर्ष भुसावळ शहरामध्ये, तुमच्या नगरसेवकांची सत्ता होती भुसावळ शहरामध्ये। उलथवून लावली ना सर्वसामान्य जनतेने। तेव्हा राजीनामा दिला का मंत्री महोदयांनी? तेव्हा तुम्ही नगरसेवकांनी राजीनामा दिला? राजीनामाच्या मोठ्या ढिंग्या मारताय, मोठ्या बाता करताय, मारताय, धापा मारताय भुसावळकर जनतेला। वरंगावमध्ये तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी फेल झाले, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही, तेव्हा राजीनामा दिला नाही तुम्ही।
अरे नगर अध्यक्ष पदासाठी भुसावळमध्ये फेल, दिवाणगावमध्ये फेल, तरी तुम्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही. तुमचे नगरसेवक लोक 15 वर्षापासून थापा मारताय, पत्रकार परिषदा घेताय. भुसावळकर जनता किदरलेली आहे. एक नगरसेवक म्हणाला लोकांना अंगावर येत आहे पाणी टंचाईचा प्रश्न. अरे तुमच्या लोकांना बिस्लरीचं पाणी चालतं रे भाऊ. नगरसेवकांना मुठ्ठेबाज, भांडवलदार, पुंजीपती, पैसेवाले, ठेकेदारी पद्धतीचे कामचोर नगरसेवक, या लोकांना तर बिस्लरीचं पाणी लागतं रोज. तुम्हाला काय माहिती आमच्या आया बहिणींचं 2-2 वाजेपर्यंत भुसावळची जनता पाणी भरते. तुम्हाला काय माहिती आम्ही लोकांनी मोठमोठे हंडाबोरचे माझ्या पत्नीच्या नेतृत्वामध्ये भुसावळ शहरामध्ये काढलेले आहेत. हा, तर तुम्ही या ठिकाणी भुसावळ शहराची जनता आक्रोश करते आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हा आक्रोश आया बहिणीचा दिसत नाही का? पाणी टंचाईच्या बाबतीत तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करता. मुद्द्याची भाषा हे आमचे मुद्दे आहेत. पाणी टंचाई केव्हा दूर होईल हे आमचे मुद्दे आहेत. भुसावळहून स्थलांतरित झालेले तरुण या भुसावळ शहरात केव्हा येतील? 15 वर्षाचा बॅकलॉग विकासाचा रिक्त आहे. तो विकासाचा बॅकलॉग 4 महिन्यामध्ये आम्ही भरण्याचा प्रयत्न करत होते. अरे 15 वर्ष काय, संतोष भाऊ चौधरींना फक्त 1 वर्ष जरी सत्ता आली असती ना, तर या भुसावळ नगरीचा शिल्पकार म्हणून जी पदवी त्यांना मिळाली, भुसावळ शहराचा विकास पुरुष म्हणून त्यांना जी पदवी मिळाली, अरे जबरदस्त काम करून टाकलं असतं या माणसाने. हा, परंतु ती क्रांती करण्याची, विकास क्रांती करण्याची संधी तुम्ही या ठिकाणी जी आहे, मत चोरी करणारे लोक या ठिकाणी तुम्ही ते संधी देखील हिसकावलेली आहे. मुद्द्याची भाषा करतात, मुद्द्यावर आणतात. अरे मुद्द्याचा संबंध येतो कुठून? विकासामध्ये मुद्द्याचा काय संबंध सांगा मला तुम्ही सगळे पत्रकार मित्रांनो. भुसावळकर जनता म्हणते की मुद्द्याचा संबंध काय येतो? मुद्दे आणि मुद्दे काय संबंध? मुद्दे मांडतोय आम्ही. पाण्याची टंचाई, रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न. तुमच्या 15 वर्षाच्या काळामध्ये या भुसावळ शहराचा प्रथम क्रमांक आला. प्रथम क्रमांक घाणीच्या साम्राज्याचं शहर म्हणून हे भुसावळ शहर संपूर्ण महाराष्ट्राने देशात गाजलं. ही तुमची घाणीची साम्राज्याची 15 वर्षी सत्ता वास मारणारे नगरसेवक तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही जे आहे ना, संतोष भाऊ चौधरीचा बुद्ध्याच्या बळावरती बंगला काढला तुम्ही माजी आमदाराचा. आम्ही काय म्हणतोय, संतोष भाऊ चौधरी त्या दिवशी रडले. एका लेवा पाटीदार समाजाचा पोरगा झोपे नावाचा जेव्हा कुत्र्या त्याला चावला आणि तो मरण पावला, संतोष भाऊ चौधरी रडले. संतोष भाऊ चौधरी रडले. मी म्हटलं भाऊ का रडताय? मुलगा मेला. 15 वर्षामध्ये जे आहे अशा पद्धतीने तुम्ही लोकांनी शहराचा सगळा सत्यानाश करून टाकलाय. लोक, तरुण पोरं या ठिकाणी कुत्रा चावून मरत आहे. अरे लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे तुम्हाला. राजीनामे द्या ना. कोणत्या तोंडाने तुम्ही पत्रकार परिषद घेताय? लोक तुमचे तोंड पाहायला तयार नाहीये. किती खोटं बोलणार आहे? खोटं खोटं एकदा तर सत्य बोला. तर अशा पद्धतीने जे आहे की या भुसावळ शहरामध्ये मुलाच्या याच्यावरती देखील हे राजकारण करतात. मी तर मागणी करतो, मंत्र्यांच्या काळामध्ये 15 वर्षात शून्य विकास झालेला आहे. करा. या मुलाच्या झोपे मुलाच्या नाव जे मनुष्यबळाचा गुन्हा जो आहे मंत्र्यांच्या विरुद्ध, या सत्ताधारी 15 वर्षाच्या लोकांच्या विरुद्ध, या नगरसेवकांच्या विरुद्ध दाखल झाला पाहिजे. मंत्र्यासहित, यांच्या नगरसेवकासहित. एसटीची सीट या ठिकाणी ओबीसी वर्गातून निवडून आले सीटवरती या ठिकाणी सीट भडकावली. त्या लोकांच्या विरुद्ध मनुष्यबळाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेलमध्ये टाकलं पाहिजे यांनी. एक तरुण बालक मेला आमचा. राजीनामे द्या ना, हिंमत असेल तर काम चोरांनो. अशा पद्धतीने हे जे आहे बुद्ध्याची काही गोष्ट नसताना या ठिकाणी बुद्ध्याची भाषा करताय. परंतु या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो, या ठिकाणी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. कुत्र्याच्या बाबतीत जे काही राजकारण सुरू आहे, आता भारतीय जनता पार्टीच्या विरोधात एक कॉक्रोच जनता पार्टी निर्माण झाली भारतात. कॉक्रोच जनता पार्टी. आणि भुसावळ शहरामध्ये पार्टी निर्माण झाली आहे. आता निर्माण झाली त्या नगरसेवकांची. हे कुत्रा प्रकरण राजकारण जेव्हापासून यांनी सुरू केलं तेव्हापासून काय झालं, नगरसेवक कुत्रा पार्टी. कौसामध्ये भुंकणारे गट. भुंकणारे गट जसं शिंदे गट, ठाकरे गट, अजित पवार गट, शरद पवार साहेब गट, अशी ते गट आहेत आमच्यामधले गट. तशा पद्धतीने याच्यानंतर जर यांची पत्रकार परिषद झाली तर एवढं सांगायचं की कुत्रा नगरसेवक पार्टी, कौसामध्ये भुंकणारे गट. यांचे चालूच राहणार आहे आरडाओरडा. 4 महिने आम्हाला सत्तेमध्ये बसू दिलं नाही. हे भुंकणारे गटाची पत्रकार परिषद झाली असं भुसावळ शहरातल्या जनतेने या ठिकाणी सांगायचं. आणि काय तुम्ही या ठिकाणी जे विकास, अब होगा विकास, कब होगा विकास भाई? 15 साल में तो विकास हुआ नहीं. अब होगा विकास. अरे थापा मारणाऱ्यांनो, खोटं बोलणाऱ्यांनो, विकास झाला ना. सांगतो ना मी तुम्हाला कोणाचा विकास झाला. भुसावळकर जनतेचा, बेरोजगार युवकांचा, त्यांना काम धंदे मिळवण्यासाठी विकास झाला नाहीये. या रस्त्याचा तकदीर बदलली नाहीये. पाण्याची टंचाईचा प्रश्न सुटला नाहीये. या भुसावळ शहराचा 0 विकास झालेला आहे. विकास कोणाचा झाला आहे? एकाचे 3 झाले. काय झाले तुम्हाला माहिती? व्यवसायाच्या नावाखाली एकच होतं ना, 3 झाले. आता
काय काय जीवन तुम्हाला माहिती आहे. काय काय आहे या ठिकाणी तुम्ही म्हणता हा विकास झालाय ना. मंगल कार्यालय, लोणारी मंगल कार्यालय 2-2 बिलियन बार हा. सो विकास मुठ्ठीभर भांडवलदार पंचपती पैशावाले ठेकेदारी करणारे. अरे कुत्र्यासारखे चाटत होते तुम्ही बुट. द्या ना भाऊ माझ्या ताटात काही टाका. सत्तेचे एवढे पिसाळलेले कुत्रे आहे. सत्ता पिपाचू सत्तेसाठी भुसावळ शहराच्या जनतेचे डचके तोडणारे पिसाळलेले कुत्रे, सत्ता पिपाचू कुत्रे, सत्याचे कुत्रे. या ठिकाणी कसं आहे यांचं तुम्हाला माहिती आहे का? पाय चाटायला गेले कुत्र्यासारखे भाऊ बिल द्या माझ्या ताटात काही टाका. हा लाड घरेपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही कुत्र्यासारखे बिलासाठी पाय चाटता. तुम्ही कुत्रे नाही तर कोण आहे? हा कुत्रे जनता, कुत्रे पार्टी, नगरसेवक कुत्रा पार्टी. तर या ठिकाणी जे आहे ना हे नगरसेवक कुत्रा पार्टी जी आहे भुंकणारी गटाची, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की हे संपूर्ण जे काही चित्र या ठिकाणी सुरू आहे मुद्द्यावरून आम्ही मुद्देवाले आहे. आम्ही मुद्देवाले आहोत. आम्ही शांतीवाले आहोत. आम्ही विकासाचं आणि विकासाभिमुख आणि या ठिकाणी शांतीभिमुख आणि या ठिकाणी माणसाभिमुख, या ठिकाणी रोजगार भिमुख, या भुसावळ शहरामध्ये महिला भिमुख, या ठिकाणी जे पाणी टंचाईच्या विरोधात जे आहे ते या ठिकाणी भुसावळकर जनतेला चांगले दिवस आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून मुद्द्याचं राजकारण करणारे लोक, जनतेचा आक्रोश मांडण्यासाठी मोर्चे काढणारे लोक. हा अरे मुद्द्याची भाषा करू नका. बंगला जाणलाय तुम्ही संतोष भाऊ चौधरींचा, तुम्हाला तेच दिसतं का? गुद्दे गुद्दे गुद्दे. हा अरे या ठिकाणी लक्षात घ्या, शांत है तो जय श्री राम और भड़क गए तो जय परशुराम. हे मुस्लिम या ठिकाणी सायंटिस्ट, या देशाचे भाग्य विधाते, हिंदू मुसलमानांचे 140 कोटी जनतेच्या रक्षणाचा बॉम्ब माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी निर्माण केला. हा या भुसावळ भारताचं रक्षण करणारे एपीजे अब्दुल कलाम. आम्ही छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राष्ट्रमाता माता जिजाऊ यांची तलवार विसरलेलो नाही आहे. आहे ना ती जपून ठेवलेली आम्ही. स्वराज्याची तलवार जपून ठेवलेली आम्ही. भीमा कोरेगावची अवलाद आहे आम्ही. परंतु आम्ही तथागत भगवान गौतम बुद्धाचा, शांतीचा, अहिंसेचा विचार मांडणारे, संविधानाचा विचार मांडणारे आम्ही लोक आहे. यांचा एकच कार्यक्रम आहे, नियोजन करतो म्हणे आम्ही. नियोजन काय नियोजन करता? 15 वर्ष का झोपा काढल्या, आता प्लॅनिंग करताय. आता 4 महिने आम्हाला त्रास दिला, सामान्य गरीब बाईला त्रास दिला, नगराध्यक्ष बाईला बसू दिलं नाही. कोर्ट कचेऱ्या, तक्रारी, हायकोर्ट, कलेक्टर कचेरी, नाशिक, सगळ्या मंत्रालय चिंत्रालय सगळीकडे तुमची सत्ता. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायदेवतेने पुन्हा नगराध्यक्ष पद जे आमच्या पदरात या ठिकाणी टाकावं. हे बोलले की आता लोक पाण्याच्या प्रश्नावरती आमच्या अंगावर येते. अरे अंगावर नाही, तुमच्या घरात घुसून तुम्हाला लोक जोडणार आहेत. 15 वर्ष तुम्ही काही केलं नाहीये. आता जनता अंगावर नाही तर तुमच्या घरात घुसून तुम्हाला या ठिकाणी जोडणार आहे. कारण मुद्द्याची भाषा केली ना, आता जनता तुम्हाला त्याच मुद्द्याने ढुकणार आहे. तुमची अवस्था अशी झाली. सर एक सवाल था, आपने काफी अच्छी बात कही और काफी अच्छे मुद्दे भी रखे. कल बीजेपी पक्ष के नगर सेवकों की पत्रकार परिषद हुई, उसमें उन्होंने आप पे आरोप लगाए, लेकिन आज आपने यहाँ पे उनका 15 साल का हिसाब मांगा. हम समझते हैं कि जनता उनसे 15 साल का हिसाब जनता भी पूछ लेंगी, लेकिन आपके 4 महीने का हिसाब आप बताओगे क्या? और साथ साथ आप ये बताइए कि आप ना बीजेपी पक्ष में हो ना ही राष्ट्रवादी पक्ष में हो, लेकिन आप यहाँ पे पत्रकार परिषद में बैठ के आप सफाई दे रहे हो. आप किस हक से यहाँ पे बैठे हो? पहली बात तो ये बताना चाहता हूँ, अजीत दादाजी पवार साहब, शरद पवार साहब के एकीकृत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से मैं 2019 के अंदर 20,000 वोट मुझे मिले थे और मैं राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का अधिकृत उम्मीदवार था. ये उनका एक कर्ज, एक उपकार मेरे ऊपर है. और संतोष भाऊ चौधरी मेरे दोस्त हैं. मेरी कोई पार्टी नहीं, मेरी एक ही पार्टी है, ऑल इंडिया संविधान आर्मी. मैं संविधानवादी नेता हूँ. मेरी कोई पार्टी नहीं. मैं राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का मेंबर भी नहीं हूँ. मगर मेरी पत्नी पंचायत समिति सदस्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की थी. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कई उपकार मेरे ऊपर है. और मेन बात बोले तो संतोष भाऊ चौधरी मेरे दोस्त है और दोस्ती के नाते संतोष भाऊ चौधरी के आड़ में जो भी आएगा उसको मैं आड़वा कर दूंगा. क्यों कि हमारा दोस्ती का नाता है. और दोस्त के लिए जो है मैं तो मेरा खून भी बहाने के लिए तैयार हूँ. क्योंकि वो जो काम कर रहे हैं, जो भुसावल शहर का विकास का सपना देख रहे हैं और भुसावल शहर का जो करने का, विकास करने का जो 4 महीने में गायत्री दे बंगाड़ी के माध्यम से उनका जो सपना था, वो सपना उद्ध्वस्त हो गया. उसका दुख मुझे बहुत डर लग रहा है. 4 महीने का आप हिसाब कैसा दोगे? हिसाब ये जो है भुसावल की जनता इनसे हिसाब मांगने वाली है. ये तो मैं हिसाब पूछा कि 15 साल का पहले तुम्हारा हिसाब दो, 4 महीने में तुम हमसे हिसाब मांग रहे हैं. पत्रकार साहब, भुसावल की जनता तो इनसे 15 साल का हिसाब मांग रही है कि 15 साल का हिसाब दो और हिसाब दो. 4 महीने में तुमने भुसावल की सामान्य गरीब नगर अध्यक्ष महिला बाई को कुर्सी के ऊपर से क्यों हटाया? भुसावल की सत्ता जनता ने तुमको, संतोष भाऊ चौधरी को 5 साल के दिया था, 4 महीने के लिए दिया नहीं था. पत्रकार साहब
तो 5 साल के लिए जब जनादेश दिया, सत्ता दिया, तो वो भी तुमको नहीं चली और तुम आज हमको हिसाब मांग रहे 4 महीने का। अरे 4 महीने का क्या, तुम तो संतोष भाऊ चौधरी के पीरियड का गए 10 साल का इतिहास मांगो। भुसावल की जनता ने भुसावल में संतोष भाऊ चौधरी को यहाँ पर जो है, यहाँ पर विकास पुरुष, भुसावल की नगरी का शिल्पकार, ये दिया ना। इनको क्या दिया भुसावल शहर की जनता ने? एक भी सर्टिफिकेट नहीं दिया, क्योंकि काम ही नहीं करते, कुछ भी नहीं करते। ये ऐसी लोग है। हिसाब हमको मांगना है, हिसाब हमको मांगना है, भुसावल की जनता को मांगना है। एक है 4 महीने में हमसे हिसाब मांगेंगे।